जर एखादी व्यक्ती जी आहे ती आपल्या जी जमीन असते, जागा असते, त्याच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करत असते, ती बळकावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी आपण दिवाणी न्यायालयामध्ये त्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या मालकीच्या कब्जे वहिवाटीमध्ये असलेल्या, वापरामध्ये असलेल्या मिळकतीच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये असे म्हणून आपण दावा दाखल करतो आणि त्या दाव्यामध्ये आपण अंतरिम मनाई अर्जसुद्धा दाखल करतो. परंतु तो दावा चालू असताना जर समोरच्या पार्टीने ती मिळकत बळकावली असेल, त्या मिळकतीमध्ये कब्जा केलेला असेल, तर जो दावा चालू आहे त्या चालू दाव्यामध्ये दावा चालू असताना कब्जा केला तो मला परत पूर्ववत करून द्यावा, परत मला कब्जा मिळावा, अशा प्रकारची मागणी आपल्याला करता येईल का? तर नक्कीच आपल्याला करता येईल. कारण दावा चालू असताना जर का काही घडामोडी घडल्या आणि आपला जर का कब्जा गेलेला असेल तर तो कब्जा पूर्ववत करून द्यावा अशी मागणी करणारे दुरुस्ती अर्जसुद्धा आपण आपल्या दाव्यामध्ये करू शकतो आणि तसा अर्ज माननीय कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर जो कब्जा आहे आपला तो पूर्ववत करण्याबाबत आपल्याला आदेशसुद्धा मिळू शकतात.